केकडीन मावशीने आईला सांगितलं तसं आईने मला धरलं की 7-8 वर्षाचा अवतार धड नव्हता. सकाळी मस्त स्वच्छ होऊन मी बाहेर पडलेलो. चड्डीचं हुक तुटलेलं, मधली बटणं तुटलेली, करदुट्यात चड्डी गुंतवलेली, दोन्ही खिसे टम्म फुगलेले. चिरमुरीच्या भट्टीकडं तोंड करून बोकांना भरायचा आणि इकडं तिकडं बघत चावायचं. मी तिकडं बघून तोंडात चिवडा भरायला आणि पाठीमागून आईचा हात पाडायला. एकच गाठ पडली. तिथंच भट्टीपाशी 4-5 रट्टे टाकलं, 2 मुस्काटात हाणल्या. मला काय करावं कळेना. कारण घरून येताना आई सुभी स्वयंपाकात गुंतलेल्या होत्या, त्यामुळे मी बिंदास होतो. पण अचानक घडलेल्या घटनेनं मी भांबावलो. रडायचं कळेना. काय नाही, तसं 4-5 फटके मारले आणि हाताला धरून फरफटत घराकडं वडत न्यायला लागले. मी विरुद्ध दिशेनं वडत होतो. आई तसंच वडत वडत नेत होती. तोंडानं शिव्याचा भडीमार चाललेला. तुझा मुडदा उचलला, तुला नेलं गोपाळपूरच्या पत्र्यात, तुझ्या ताटीचा बांबू मोडला, तुला नेलं चौगाच्या खांद्यावर. असल्या अस्सल शिव्यांचा नजरानं संगट इतर बडबड. घरात खायला नाही का? नरड्याला येस तवर खायला घालती. एवढं सगळं कशासाठी करतोय आम्ही? आमच्या करण्याला काही किंमत आहे का नाही? एवढं सगळं करून भिकाऱ्यासारखं रस्त्यानं चोरून खायचं? बिन घराचं आहे का बिन अकलीचा आहे कांदे? आता तुला धावते माझा हिंगा. सगळ्या गल्लीत इज्जत जायची. लक्ष्मण बाप ते तरी धड आहेत का? अहो कळल्यावर नरड्यावर पाय देऊन उभा राहणार तो. तेव्हा कळलं का असं बडबडत वडत फरफटत आमची स्वारी घराकडं चाललेली. अंगाला रस्त्याचा खडं वरबडत्यात, तोंड शेंबडानं लडबडलेलं. बाकीची मैत्र लांबून वाघ बघितल्यागत बघतात. सोडवायला येतंय कोण? उलट आईला फोर्स यायकरता झाडावर चढवायला बघायची त्यांची प्रतिक्रिया. यशोदा अक्का शेजारची, काय झालं चिंगा अक्का, का मारताय लेकराला सणासुदीचं? आमची आई म्हणायची, कार आणलाय मुडद्यानं, एवढं घालती गारीला तरी घरातनं खिशात चोरून नेतोय आणि उकरड्यापाशी जाऊन खातंय. यशोदा मावशी म्हणली, मग बराबर आहे. नाही तर काय, चांगलं 2 दणकं जास्तीचा घाला. बापाला कळलं तर बाप याला जिता ठेवल का? आता एवढं बोलल्यावर आईचा हात गप बसतोय काय? अशाच प्रतिक्रिया सजावहिनी, मालन मावशी, माळीनबाई, प्रत्येक जणीची. प्रत्येक जण भेटलं का वरचा संवाद चालू का 2 रट्टे मला. आता शेजारी पाजारी लोकांचा लय राग यायला लागला. ती दिसली की ओळखायचं, 2 नेबार रट्टा हमखास बसणार. सुभाबाईला यातलं काहीच माहीत नाही. सुभाबाईचा माझ्यावर लय जीव, कारण आम्ही एकत्र खेळत असायचो. मला आईनं वडत आणलेलं कळलं तसं ती 10-11 वर्षाची असेल. तिला माझी कड आली म्हणून ती सोडवायला आली, तर तिला एका रट्ट्यात मागं ढकलून दिली. आमच्या आईच्या अंगात कुठून एवढं बळ आलं कुणास ठाऊक. सुभाबाई लांब जाऊन पडली तशी तिला पण 4 शिव्यांचा लाभ. तू पण त्याचीच बाजू घेते का? वाग माझ्या बहिणी, एवढा भावाचा कड येतोय तर त्याच्यावर धान ठेवावं, चांगलं गियान शिकवावं. तू बी तसलीच रांडमिली, मला आडवं येते, गाडून टाकेल तुला बी. आईची बडबड सुरू. आता असला रणरागिणीचा अवतार बघितल्यावर आडवं कोण येतंय? आणलं बाबा मला घरात, बसवलं कोपऱ्यात, पाठीत एक लाद घातली. घाल मांडी. नाही घालून मांडी कोणाला सांगतोय? गप गुमान मांडी घालून बसलो. असं जोरात रागानं नाक तोंड पुसलं म्हणा. लाल भडक तोंड झालं होतं. आजूबाजूची शेजारी पाजारी जमा झाली. त्यांच्या चर्चेची कुजबूज कानावर पडायची. आईबापाने काय करावं? चिंगा आजची जी करते ती बरोबरच करते. लय उंडारलंय हे गाबडं. बाहेरची चर्चा जशी कानावर पडेल तसा आईचा जोर वाढायचा. एवढ्या लहान वयात पण मला असं वाटायचं उठाव, सगळ्यांना घरातून हाकलून द्यावं. पण काय करणार काय? अहो समोर काली मातेचा अवतार होता ना. बसवलं बाबा मला कोपऱ्यात. घरात एक पारात होती जुन्या पद्धतीची, आणून पुढं ठेवली. आणि कापण्याचा डाबा वत पारातीत आणि खोडबुडण्याचा डाबा वत पारातीत. करंज्याचा सूप आणून पुढं मांडलं. चिवड्याचं पातेलं पुढं ठेवलं आणि एक छकाटी हातात घेऊन आई पुढं उभी राहिली आणि म्हणली, कर सुरुवात. आता तुम्ही मला सांगा, अशा स्थितीत शक्य आहे का? मी आपला बसलेला. अहो असा छकाटीचा पाटका मारला म्हणता पाठीत कळ पार मस्तकात गेली. आणि मग काय, खायला चालूच केलं. उगं तोंडात भरायचं हो, गिळता येतंय कुठं?
जोरात ठसका लागला, डोळ्यात पाणी आलं, तरी पण आमचा राग तसाच. म्हणती कशी, लागू दे ठसका, लगेच काय मरत नाही तू, खा सगळं गपगुमान. आणि ते छकाटीच्या ब्यानं खायचं नाटक सुरू ना. माझं दैव भरल्यावर 12च्या वेळेला आमचा आज्जा म्हणजे बापू घरी यायचे, ते आले. आजीनं झालेला प्रकार त्यांना सांगितला. सुनाला वाईट वांगाळ बोलली. बापू आले लगा घरात. आईला म्हणले, "गंगा काय येडेवाणी करायला लागली? अगं चुकलं असेल त्याचं, पोराची जात आहे. एवढं मनावर घ्यायचं नसतंय ते. समजून सांगायची काय पद्धत-बिद्धत असते का नाही? का गुर्रागत मारून पोरं सुधारतात का?" असं म्हणून माझ्या हाताला धरलं, बाहेर आणलं आणि त्यांच्या घरात नेलं. त्या दिवशी आजी-आजोबा देवासारखी वाटली. त्यांनी मला जवळ घेतलं, मायेनं डोक्यावरनं हात फिरवला, समजून सांगायला सुरुवात केली, "का रे भरता, तुझी आई तुझी दुश्मन नाही. तिचं तुझ्यावर लय प्रेम आहे. तुला कोणी नावं ठेवलेलं तिला आवडत नाही. तिच्या सुखासाठी, तिला बरं वाटावं म्हणून तू नीट वाग की. जर आईने असं केलं नसतं आणि बळीरामाला कळलं असतं, तर त्यांनी तुला जित्ता मारला असता. तिच्या रागाचं ध्यान घे. चोरी करणं, खोटं बोलणं, वाईट वागणं यामुळं आईच्या नावाला कलंक लागतो. सहज माणूस म्हणून जातंय का पोराला आईने काय वळणच लावलेलं नाही." आता त्यावेळेला आईच्या काळजाला काय घरं पडतायत ते त्या माऊलीला माहिती रे बाबा. आज तू लहान आहे म्हणून तुला अशी शिक्षा तिने रागाने केली. पण समजा उद्या तू कळता झाला आणि असा वागला तर अशी शिक्षा तिला करता येईन का? एक तर तिच्या हातात काय नाही, बाप असा व्यसनी. त्यामुळे तिची सगळी आशा तुम्हावर आहे, पोरांवर. आणि तुम्ही पोरच अशी वागायला लागला तर तिने तिचा राग कुठं घालवावा? तू तिची तळमळ ध्यानात घे. ही शिकवण आम्ही दिली, ती तुझ्या आईने दिली असं समज आणि आईचं पाय धर, तिची माफी माग. म्हण, "मी आजपासून चोरी करणार नाही, खोटं बोलणार नाही, वाईट वागणार नाही." तू म्हण रे निस्ता, काय चमत्कार घडतोय ते बघ मग. अहो आजोबा आजी शाळकरी माणसं. त्यांना हिंसा माहिती नव्हती. आजी तरी जरा किरकिर करायची, पण बापू लय शांत माणूस. तर त्या दोघांनी शिकवून सवरून मला घरी पाठवलं. मी भीत घरी आलो. आईच्या गळ्यात पडलो, हमसाहमशी रडायला लागलो. मला काय बोलायचं तेच कळत नव्हतं. पण आईने का मारलं ते समजलं होतं. त्या बालवयात माझ्या मनावर ही घटना कायमची कोरून राहिली. आजही मला त्या दिवसाची अचानक कधी-कधी आठवण येते आणि वाटतं आई होणं तितकं सोपं काम नाहीये. मी आईच्या कुशीत शिरून रडत होतो, तेव्हा आईसुद्धा रडत होती. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. थोडा कड ओसरल्यावर आईने मला जवळ घेतलं. मी आईला सांगितलं, की "आई, मी चुकलो, मला माफ कर. मी काय करतोय ते मला कळत नव्हतं. आता बापूने आणि आईने मला सगळं सांगितलंय. जी चूक मी आज केली ती मी नंतर कधी करणार नाही." आणि खरं सांगू का तुम्हाला, अजूनही एखादी चुकीची गोष्ट करताना ना आईचा चेहरा येतो नजरेसमोर. चूक माणसाच्या हातून होते, पण झालेली चूक परत-परत झाली तर माणूस दोषी. तो सुधारला, त्याला त्याची चूक कळाल्यानंतर तर काय हरकत आहे? तर अशी आमची आई. नंतर थोड्या वेळानं दादा-भाऊ जेवायला आले, पण त्यांच्यापर्यंत तिने ही घटना जाऊ दिली नाही. अहो नाहीतर काय झालं असतं काय माहिती? नरक चतुर्दशी झाली, आलं लक्ष्मीपूजन. आता आमच्याकडे लक्ष्मीच नाही, तर पूजायचं काय? त्यामुळे त्या दिवशी फक्त रोजच्याप्रमाणे अंघोळ केली, फराळ केला, मोकळं व्हायचं. लक्ष्मीपूजन आणि पंढरपुरात एकच गोष्ट जुन्या काळातली. पंढरपूरच्या कुठल्याही माणसाला विचारा, तो एकच सांगेल, की लक्ष्मीपूजन करावं, तर ते भट्टड यांनी. त्यांचं नाव पण कसं माहिती आहे का? लक्ष्मीनारायण भट्टड. लय भारी माणूस. मी तर त्याला देवमाणूस म्हणेन. कारण लक्ष्मीपूजन लय जोशात करायचा. मुक्त हस्ते खर्च करायचा. कामगारांना खुश ठेवायचा. तर भट्टडचं महाद्वारात जंगी कपड्याचं दुकान, लय जोरात चालायचं दुकान. पंढरपुरात लग्न असलं का बस्ता त्यांच्यात ठरलेला. हसतमुख माणूस. कमी जास्त विचार करायचा नाही. गोरगरिबांचा त्याला कळवाळा. कारण नंतर मी मोठा झाल्यावर महाद्वारात कामाला होतो, त्यावेळी त्याचा स्वभाव मला जवळून बघता आला. तर त्यांच्यात लक्ष्मीपूजन जोरात चालायचं. खायला, प्यायला कामगारांची मज्जा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे 12 पासून 1 पर्यंत पूजा चालायची. घरातले सगळेजण पूजेत असत.
एकदा पूजा झाली की स्वतः शेठजी पहिला फटाकडा लावत. 1 वाजता फटाकडे वाजायला चालू झाले की सकाळी दिवस उगवेस्तवर फटाके वाजत. लय फटाके वाजत. 2 माणसं पगारी फटाके वाजवायला ठेवलेली होती आणि दुकानातले कामगार फटाके पुरवायचं काम करत. 1 वाजता पहिला फटाका वाजला की दिवस उगवेपर्यंत फटाक्यात खंड पडता कामा नये असा दंडक असे. कंटाळा येईपर्यंत फटाके उडवत. एकदा दिवस उगवला की मग तो दंडक संपायचा. मग कुणी बी यायचं, फटाके घ्यायचं, तिथंच वाजवायचं. तर असं लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर मला कुठंच दिसलं नाही. तिथं गरिबांना मिठाई वाटायचे, फटाके वाटायचे. तो दिवस महाद्वारात लय गाजायचा. आम्ही पण मित्र जायचो, लांबून बघायचं. त्यांची लगबग चाललेली असायची. आम्ही पोरं ठोरो, आम्हाला कोण ओळखतंय. बघण्यात पण लय मजा असायची, कारण तसले फटाके आमच्या बाप जन्मात बघायला मिळायचे नाहीत. फुकट बघायला मिळतंय म्हटल्यावर का बघू नये? आणि त्यातल्या त्यात विजलेले फटाके, न वाजलेले फुसके फटाके असे गोळा करायचे. घरी आल्यावर त्यातली दारू काढायची, एकत्र करायची, त्याला एका पुडीत बांधायचं आणि लवंगी फटाक्याची वात त्याला लावायची. तो फटाका पेटवायचा. चांगलं मोठं झाड व्हायचं. माझ्याप्रमाणेच राजा, नंद्या, बाळ्या, तान्या, रामल्या हे पण गोळा करून आणायची दारू आणि झाडं करायची. त्याचीच मजा घ्यायची. असा लक्ष्मीपूजनाचा दिवस जायचा. दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ववाळी. गाई म्हशी कुणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आईबापाचा. तसंच इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. या गीतावरनं कशाची आठवण येते? अगदी बरोबर आहे, बलिप्रतिपदा. पाडवा, दीपावली, कार्तिक शुद्ध प्रतिपदा हाच तो दिवस. लहान थोरांना अतिप्रिय, गरीब श्रीमंत सगळ्यांचा लाडका. 3.5 मुहूर्तांपैकी एक. आजच्या दिवसाचं महत्त्व पुराण काळापासून आलेलं. आजसुद्धा पाटीपूजा. दसऱ्याप्रमाणे सगळी तयारी करायची, पाटीपूजा करायची. आज सकाळी 5 वाजताच उठवलेलं. कडक थंडी, तरी पण अभ्यंग स्नानाची मला लहानपणापासून आवड. उठणं लावून, सुवासिक तेल लावून, अंग चोळून, मस्त सुवासिक साबणानं आई आणि सुभा दोघीजणी आंघोळ घालायच्या. अनुराधा आणि सुनीता लहान घ्या. आंघोळ झाली की देवमुटक वावळणी. सगळं नरक चतुर्दशीप्रमाणे करायचं. सकाळी आमच्या गल्लीत महारीण यायची, ओवाळणीचं ताट घेऊन, आणि घरोघरी आशीर्वाद द्यायची. इडापिडा टळू दे, बळीज राजाचं राज्य येऊ दे. कोण लाडू द्यायचं, कोण चकली, कोणी कडबोळं, कोणी चिवडा. आम्ही मात्र हमखास करंजी द्यायचो, कारण आमच्या देण्यायोग्य चांगली फक्त करंजी असायची. करंजी दिली का आईबरोबर गप्पा सुरू. आणखीन एक गोष्ट सांगू का? आमची आई अडाणी, गरीब, पण मायाळू, लय प्रेमळ. त्यामुळे आईच्या मैत्रिणी लय. तिच्या मैत्रिणींची लिस्ट सांगितली तर वेळ पुरायचा नाही. आमच्या दारात कुणी यावं, मग तो पिंगळा असो, पोतराज असो, परडीवाला असो, देवीचा पेटारा घेणारी असो, आराधी गोंधळी असो, कुणीही असो, आईकडं असेल तर मुठपासा देणार. नाही म्हणायला तिला जमायचंच नाही. आणि खरंच नसेल तिच्याकडं काही, तर तिचा चेहरा बघून समोरचा माणूस समजणार. जरी नाही दिलं तरी रागवायचं नाही कोणी. आमच्या आईच्या चेहऱ्यावर सदोदित हास्य असायचं. तिचा चेहरा रडवेला झालेला शक्यतो कमी दिसायचा. आहे त्यात सुख मानायची शिकवण तिला बापाकडनं मिळालेली आणि वारसा हक्काने तिने ती आम्हाला दिली. केवढ्या तिच्या ओळखी. आम्ही राहायचो गोविंदपुरा गुर्जरवाड्यात, तर हिच्या मैत्रिणी स्टँडपर्यंत, इकडं संतपेठ, राणावाना, देगावपर्यंत, स्टेशन रोड, कैकाडी मठाकडं सुद्धा हिच्या ओळखी. आम्हाला कमाल वाटायची का एवढ्या लांब लांब हिच्या ओळखी कशा. आईचं मत काय त्याच्यावर? ती म्हणायची 4 शब्द गोड बोलायला पैसे लागतात का? आपल्याजवळ आहे ते जगाला वाटावं, नसलेला कशाला विचार करायचा. अडाणी असून तिचं ज्ञानभांडार मला ज्ञानेश्वरांपेक्षा जास्त वाटायचं. आई म्हणायची, जीव म्हणजे पाण्याचा बुडबुडा, आता हाय मग काय भरवसा. माणसानं चांगलं बोलावं, चांगलं वागावं, चांगलं म्हणून घ्यायला आयुष्य कमी पडतं रे बाबा, वाईट म्हणायला क्षण पुरा पडतो. म्हणून जगात कसं वागावं, कसं जगावं हे कोणाला विचारायची गरजच काय. आपण आपल्या मनाला विचारायचं, चांगलं काय आणि वाईट काय. आईचं विचार भांडार मला कळता झाल्यापासून ऐकायला मिळालं. मी आज जो आहे, मी जो काही घडलोय, त्याचा मूळ पाया आईचं ज्ञान भांडार.
मी चुकूच शकत नाही, एवढं माझ्या मनात आईचे विचार रुजल्यात. कुणी काही म्हणू दे, पण आईसारखं निर्मळ प्रेम दुसरीकडे कुठं मिळणं शक्यच नाही. तर अशा या आईची कीर्ती मला आईच्या मृत्यूनंतर निदर्शनाला आली. आईचा मृत्यू पुण्याजवळ फुरसुंगीत माझ्या घरी पत्नीच्या मांडीवर झाला. माझ्या पत्नीचं किती मोठं भाग्य. हे भाग्य माझ्या पत्नीला स्वातीला लाभलं. तर पुण्यात मृत्यू झाला, पण मरणापूर्वी आईने मला एकांतात दवाखान्यात सांगितलं होतं, की मी मरणार तुझ्या घरी, पण माझी मयत मात्र पंढरपुरात झाली पाहिजे. प्रसंगी व्याजानं पैसे घ्यायला लागले तरी घे, पण कुणाचं काही न ऐकता मयत पंढरपूरला ने, कारण तिथं माझ्या मैत्रिणींना मी सांगून आली आहे, की मी जगले तर इथं येईन आणि मेले तरी माझी मयत पंढरपूरला करण्याचं भरतला मी सांगेन. आणि त्याप्रमाणे सगळ्यांचा विरोध पत्करून मोहीनताराची गाडी बोलवून मयत पंढरपूरला नेली. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आमच्या मोकळ्या जागेत चुलतींनी आणि त्यांच्या सुनांनी स्वच्छ झाडून सडा टाकून जागा तयार केली होती. तिथं मयत नेली होती. एवढा मोठा परिसर होता, पण उभं राहायला जागा नव्हती. इतकी गर्दी दारापासून घरापर्यंत. माणसाने गच्च भरलेलं सगळं. असं काय होतं त्या माऊलीकडे? आयुष्यभर गरिबीत जन्मली, तशीच मेली, पण नाव कमवून गेली. आजही मी पंढरपुरात गेलो तर आईच्या ओळखीचं कोणी ना कोणी भेटतं. आईबद्दल कुणीही वाईट बोलू शकत नाही, कारण तिचं कुणाबरोबर भांडणच नसायचं. ती शक्यतो भांडणात माघार घेणं पसंत करायची, त्यामुळे मैत्रिणींचं प्रमाण जास्त. तिला दुश्मन नसेच. अशी माझी आई दारात कुणी आला तरी अर्धी कोर झोळीत टाकणारच, प्रसंगी स्वतः उपाशी राहील. मी कित्येक वेळा हा अनुभव घेतलाय. आईकडे सारखा कोणाचा ना कोणाचा राबता असे. सगळ्यांशी हसून बोलायची, मनातलं दुःख दुसऱ्याला दिसू द्यायची नाही. त्यात दिवाळीचा सण, मग काय दुधात साखर. तिच्यामुळे घरचं वातावरण आनंदी राहायचं. आज पाडवा, मग काय पुरणाचा बेत ठरलेला. आईलाही झटून स्वयंपाक करायची. तिच्या हाताला गोडी वेगळी. असेल तेवढ्यावर भागवायची, नसलं तर बोबाटा नाही. आपली आबरू आपणच झाकावी असं म्हणायची. जे हाय त्यात कोंड्याचा मांडा करून दिवस साजरा करायची. बघता बघता सकाळ टळून जायची. आम्ही पोरं दगडमाती खेळायचो. घरात स्वयंपाकाचा दरवळ चालायचा. एकदाशी जेवणाची वेळ व्हायची. आमच्या घरची एक पद्धत होती. असं विशेष काही असेल सणसूद तर दारातला महादेव, मारुती, तुळस यांना पहिल्यांदा सागर संगीत निवद असायचा. निवदाचं ताट आजी बनवायची, बापू निवद दाखवायचे. निवद दाखवून झाला की ते ताट तसंच बापूला जेवायला द्यायचं. तेवढ्या ताटात बापूचं भागायचं. आजीला स्वतः आजी ताट करून घ्यायची. आजी आजोबा दोघांची तोंडाची बोळकी, एक दात नाही तोंडात, हिरण्यांनी तसंच चाबलून चाबलून खायची. ते जेवताना बघताना लय मजा यायची. आमच्या दादाचा एक गुण लय भारी. स्वयंपाक झाला की पहिले 2 ताटं तयार करून आजी आजोबाला दिल्याशिवाय तो स्वतः जेवायला बसायचा नाही. आधी आजी आजोबा स्वयंपाक करायची कधीतरी. त्याचं काय, आमची आजी हातावर भाकर करायची, गाडग्यात भाजी करायची. आजीची आजची चतकोर भाकर भाजीत कुस्करून खाल्ली ना का परत लवकर भूक काय लागायची. असला स्वयंपाक आजी करायची. आजी आजोबाची जेवणाची ताटं दिली का मग आम्ही बसायचो. आमचं झाल्यावर आई जेवायची. जेवण झालं का पान खायचं का पळालं बाहेर पोरांच्यात. 4 वाजेपर्यंत पोरांच्यात खेळायचं. 4 वाजता नदीवर वाळवंटात जायचं, कारण पाडव्याला आजसुद्धा पंढरपुरात म्हशी पळवण्याचा कार्यक्रम जोरात चालतो. बघायला लय गर्दी. आमच्या घरापासून जवळ कासराभर अंतरावर. लखुबाई, तिच्या शेजारी दक्षिणेला मासादेवी, तिच्या पुढं अंगण, त्याच्या पुढं तट आणि तटाखाली लक्ष्मी देवीचं गावळ्याचं मंदिर आहे. पुढं सगळं वाळवंट. तर ह्या लक्ष्मीच्या पुढं म्हशी पाळवायचा कार्यक्रम चालतो. वर तटावर बसायचं. भोवतीनं मोठमोठाली चिंचेची झाडं. सावलीला बसून बघायचं. लोकमान्य हायस्कूलच्या पलीकडं डगर घाटानं म्हशी खाली यायच्या आणि तिथून गवळी म्हशीला पळवत आणायचा. पळवत लक्ष्मीदेवी मंदिराजवळ आणायच्या. लक्ष्मीच्या पायावर घालायच्या. तिचा आशीर्वाद घ्यायचा का दगडी पुलाच्या दिशेनं पळवत न्यायच्या. दगडी पुलाजवळून वळवून आणायच्या. परत डगर घाटापर्यंत पळवत न्यायच्या. आणि डगर घाटानं निघाल्या घरी. त्यात एक गोष्ट असायची, तिचा उलगडा मला आजपर्यंत झाला नाही. ती म्हणजे अशी,
लक्ष्मी आईच्या देवळापुढं एक चर म्हणजे खड्डा खणलेला असायचा. त्यात वडाऱ्याकडून विकत घेतलेलं डुक्कर पाय बांधून, तोंड बांधून टाकलेलं असायचं. त्यावर खोलगट पाटी झाकलेली असायची आणि म्हशीचं टोळकं नदीवर आलं, की लक्ष्मी पुढं आल्यावर त्या म्हशीच्यात एक रेडा असायचा. तो रेडा तिथं जिथं डुक्कर पुरलेलं असायचं, त्या गमेल्यावर पुढचे 2 पाय गुडघ्यात टेकून सलामी द्यायला लावायचे. सलामी देऊन झाली का पंचमंडळी जाऊन ते डुक्कर तपासायची आणि ज्याच्या रेड्याच्या वजनाने ते डुक्कर मरल, तो रेडा त्या वर्षीचा विजयी रेडा घोषित करत असत. म्हणजे अशी कथा ऐकिवात होती. खरं खोटं देव जाणे. पंढरपुरात शक्यतो रानू गवळ्याचा रेडा कधी हारायचा नाही. हत्तीगत असायचा म्हणतात. त्यामुळं पंचमंडळी त्याचं स्थान पक्का असायचं. तर असा हा म्हशी पाळवायचा कार्यक्रम बघायला बरं वाटायचं. माझ्या मते असा म्हशी पाळवायचा कार्यक्रम महाराष्ट्रात दुसरीकडं कुठं नसणार. बघता करता संध्याकाळ व्हायची. जिकडं तिकडं दिव्याचा लखलखाट असायचा. एखादी समाजसेवी संस्था नदीवर, घाटावर, पुंडलिक मंदिराच्या पुढं दिव्याची आरास करायची. लांबून लय साजरं दिसायचं. आमच्या घराच्या आजूबाजूला दिवे, आकाशकंदिलाची गर्दी. कोणी फुलभाज्या उडवायचं, कोणी फटाकडे, कोणी झाड लावायचं, कोणी राकेट लावायचं. दुसऱ्याच्यात सगळं बघताना कधी कधी बडबडून यायचं. वाटायचं आपल्याला असं कधी मिळणार का आपण असंच बोंबल भेक्यासारखं रडत रडत जागणार. त्यावेळे तरी आशेचा किरण दिसायचा नाही. जशी माझी गत तशी सुभाची पण असायची. कधी कधी मी रडायचो, फुलभाज्या पाहिजे, झाड पाहिजे. पण सुभाबाईला ते पण करता यायचं नाही. ते आपली निरागसपणं बागायची. आईला मस वाटायचं आपल्या पण पोराला असावं. त्या माऊलीचा जीव जाळायचा, पण इलाजच नव्हता ना. मग कधी कधी लक्ष विचलित करण्याकरता मला चिवडा, खडबोळं द्यायची. आणि मला पण खायला मिळाल्यावर फटाकडे बघायचं कोणाच्या लक्षात येते. अशा प्रकारे दिवस पाडवा साजरा व्हायचा. बघता बघता रात्र सरायची, डोळ्यावर झोप यायची. मग तिथंच पटकुरं टाकायचं, झोपी जायचं. सकाळी जेव्हा जाग यायची तेव्हा वाकडं झोपलेलो असायचो. उद्या दिवाळीचा शेवटचा दिवस, भाऊबीज. सगळीकडं उत्साही वातावरण असणार, सगळ्यांची धावपळ असणार. पण त्याबद्दल सांगणार मी तुम्हाला उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो. भरत माने यांच्या संघर्ष जीवनाचा म्हणजेच भरतायन ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे या कादंबरीचा भाग चॅनलवर अपलोड झाला का लगेच त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला भेटन. सबस्क्राईब करा साहित्य पंढरी कथाकथन चॅनल. नमस्कार, भेटू उद्या.